हमारी जमीन पे कोई जबरदस्ती कब्जा कर रहा है। अच्छा, कौन है? सर कोई वक्फ बोर्ड का बोर्ड लगा हुआ था और हमारे खेत पे मजार बना रखे उन्होंने अवैध रूप से हमारी जमीन पर कब्जा किया हुआ है और हम उन्हीं के पास जाकर अर्जी लगाएं। लड़ने का शौक है ना, तो पुरानी सरकार से लड़ो जिन्होंने कानून बनाया है। विचार करा, एक दिवशी तुम्ही उठलात आणि तुमच्या शेतात गेलात आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला समजते की तुमच्या शेतावर वक्फ बोर्डाने दावा टाकला आहे आणि तुमच्या शेतामध्ये असा बोर्ड लावला आहे की सदर जमीन ही वक्फ बोर्डाची मालमत्ता आहे आणि त्या अनधिकृत प्रवेश जमणार नाहीत. विचार करा तुमच्या हालत त्यावेळेस कशी होईल, तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल. आणि याच्यापेक्षा वाईट तेव्हा होईल जेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनला जाताल आणि याबाबत केस दाखल करताल आणि तिथे पोलीस तुम्हाला सांगतायत की आम्ही ही केस दाखल करून घेऊ शकत नाहीत. जर तुम्हाला तुमची जमीन परत पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन विनंती करा ज्यांनी तुमच्या जमिनीवर कब्जा केला आहे. आता तुमचे काय हाल होईल विचार करा. जी जमीन तुमच्या आजोबाने पंजोबाने खापर पंजोबाने कसली आहे ती जमीन आता तुम्ही कसत आहात आणि त्याच जमिनीवर वक्फ बोर्ड येऊन दावा टाकत असेल की ही जमीन आमची आहे आणि ते त्याच्यासाठी जर तुम्ही कंप्लेंट करण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये गेलात तर तुम्हाला पोलीस पण सांगतायत की तुम्ही वक्फ बोर्डाकडे जाऊन विनंती करा, आम्ही याच्यामध्ये काहीच करू शकत नाही. म्हणजे ही गोष्ट अशी झाली की एखाद्या चोराने आपली वस्तू चोरी केली आहे, त्याच्यासाठी आपण पोलीस स्टेशनला गेलो आहोत आणि पोलीस आपल्याला सांगत आहेत की ज्या चोराने तुमची वस्तू चोरी केली आहे तुम्ही जाऊन त्याचेच पाय धरा आणि तुमची वस्तू परत देण्यासाठी विनंती करा. ही घटना किती भीतीदायक आहे ही तुम्हाला तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत हा वक्फ बोर्ड तुमच्या जमिनीवर दावा टाकणार नाही की ही जमीन आमची आहे. पण तुम्ही विचार करा, गेल्या कित्येक वर्षापासून हे आपल्या देशामध्ये होत आले आहे आणि आणखीनही चालू आहे. याचे हल्लीतले एक उदाहरण जर आपण बघितले तर लातूर जिल्ह्यामध्ये जो अहमदपूर तालुका आहे तिथे तळेगावामध्ये 300 एकरवर वक्फ बोर्डाने दावा टाकला होता. आता जोपर्यंत हे प्रकरण शांत होत नाही तोपर्यंतच आणखीन एक प्रकरण समोर येते आणि ते म्हणजे लातूर जिल्ह्यातच जे औसा तालुका आहे तेथील बुधुडा गावामध्ये एक 25 ते 30 शेतकऱ्यांच्या जमिनीवर वक्फ बोर्ड दावा टाकतो. आता तेथील शेतकऱ्यांचे काय म्हणणे आहे हे तुम्हीच ऐका. माझं नाव राजेश ज्ञानोबा बुदोडकर आहे आणि नोटीस आली 1 महिन्या अगोदर आणि तारीख निघून गेल्यानंतर नोटीस आली होती. पण या बुधोडा गावचे किती शेतकरी आहेत असे ज्यांना नोटीस आलेली आहे? बुधोडा गावचे जवळजवळ 25 शेतकऱ्यांना नोटीस आलेली आहे आणि जवळजवळ 150 ते 1.5-200 एकर वरती त्यांचा दावा आहे. काय मागणी आहे सरकारकडे या अशा प्रकरणाला घेऊन? नाही, हे म्हणजे विनाकारण त्रास आहे. हे जे आहे आमच्या आजोबापासून जे आहे माझ्याकडे खासरा आहे. 1955 आमच्या आजोबाच्या नावाने आहे जमीन. म्हणजे 1955 पासून आता जवळजवळ हे ह्याचा पंजा म्हणा ना, हे आमचा मुलगा आहे, माझ्या मुलाच्या पंजाचं म्हणजे 4थी पिढी आहे. 4 पिढ्या झाल्या आणि यांना आता अचानकच येतात आणि दावा ठोकतात. म्हणजे या घटना किती जरी दुःखदायक असल्या तरी गेल्या कित्येक वर्षांपासून धर्माच्या नावावर आपल्या देशामध्ये अशी प्रकरणं समोर येत आहेत. कुठे कुठे शेतकऱ्यांच्या जमिनीचे थोडे भाग हडपले जात आहेत तर कुठे कुठे संपूर्ण गावच हडपलं जात आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण बघू काय आहे हा वक्फ बोर्ड आणि आतापर्यंत देशातील किती एकर जमिनीवर या वक्फ बोर्डाचे अधिकार आहेत. तर वक्फ या शब्दाची उत्पत्ती वकूफ या अरबी शब्दापासून झाली आहे ज्याचा अर्थ असतो थांबणे. आता इस्लाम मध्ये याचा अर्थ असा होतो की अशी प्रॉपर्टी जी तुम्हाला लोकांच्या हितासाठी दान करायची आहे ती तुम्ही वक्फ बोर्डाकडे सामील करू शकता. रिसर्च केल्यानंतर असे समोर आले आहे की देशामध्ये रेल्वे आणि संरक्षण मंत्रालयानंतर सर्वात जास्त जमीन जर कोणाकडे असेल तर ती म्हणजे वक्फ बोर्डाकडे आहे. देशामध्ये तब्बल 9.5 लाख एकर जमीन ही वक्फ बोर्डाने काबीज केली आहे. आता आणखीनच एक नवीन बातमी समोर येत आहे की आपल्या देशामध्ये कित्येक वर्षापासून जो कुंभमेळा भरत आहे तेथील काही जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा टाकला आहे. आता याला प्रत्युत्तर तर योगी आदित्यनाथ यांनी केले आहे, पण बघू या केसमध्ये पुढे पुढे काय होत जाते. तसेच वक्फ अमेंडमेंट बिल 2024 यामध्ये या वक्फ बोर्डामध्ये खूप सारे बदल घडवून आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण तुम्हाला काय वाटते नेमकं सरकारने यावर काय निर्णय घेतला पाहिजे? वक्फ बोर्डाची ही मनमानी सरकारने बंद केली पाहिजे की नाही, यावर तुमचे काय मत आहे हे नक्की सांगा. कारण उद्याच्याला उठून तुमच्या जमिनीवर एखादा वक्फ बोर्ड दावा टाकू शकतो.